टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंब्र्यामध्ये झालेल्या अपघातामध्ये ज्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचे नातेवाईक या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नेमकं तुमचे कोण लागायचे आणि काय नेमकं? मामा आहे, विकी बाबासाहेब मुख्यतलचा मामा आहे आणि त्यांची मावशी आहे। काय नेमकं झालेलं? आता आम्हाला बी एवढा आयडिया नाही। मी राहतो कांदिवलीला। मला बहिणीच्या मुलाने फोन केला, सांगितलं की नाही का शिवाजी हॉस्पिटलमध्ये नाही का असं विकीचं झालं आहे, ते ॲडमिट आहे करून जाऊन बघून हे करून काय झालं काय नाही करून। आता इथं आल्यावरती माहिती पडली की ऑफ झाले करून। कसं त्यांचं नेचर होतं, काय स्वभाव? एकदम व्यवस्थित होतं का आपल्या कामाधंद्याशी। काय नेमकं त्यांचा स्वभाव कसा होता, कधी निघालेला, काय घटना घडली? ते काय नाही, आम्ही आलकर इकडे राहतो डोंबिवलीला, ते तिकडे राहतात। त्याच्यामध्ये काय झालं काय माहिती नाही, पण त्याचा एकदम तेवढा चांगला मुलगा होता ना। तुम्हाला कधी कळालं, कसं कळालं ते? फोन आलेला माझ्या मिस्टरांना, फोन आला म्हणून आम्ही इकडे आलो। आम्हाला फक्त एवढं माहीत झालं की त्याला बस एवढंच माहीत झालं, बाकी काय नाही असं नाही। आमची बातच नाही, फोनच नाही। मुलगा आहे बहिणीचा। तूही त्याच्याबरोबर होता, नेमकं काय कशा पद्धतीने तुला फोन आलेला, किती वाजता आला? मला त्याच्या भावाचा फोन आला होता गावावरनं की तो हॉस्पिटलला आहे, जरा जाऊन बघ। मी बोललो ठीक आहे बघतो। मी CST वरून निघालो, मला काय माहीत नव्हतं। मी जस्ट त्याच्या कॉलवर कॉल केला तेव्हा ते मला माहीत पडलं की विकी नाही राहिला करून आपला, त्यामुळे मी पटकन निघालो ना। आता जस्ट मी पोहोचलो इकडे। कोण लागतो तुझा? तो माझ्या आत्याचा मुलगा आहे सक्का। कसा त्याचा नेचर होता, म्हणजे पोलीस हा स्वप्न होतं का त्याचं, आणि किती वर्षापासून? त्याचं स्वप्नच होतं, त्यांनी पोलीस व्हावं, त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली, पूर्ण रात दिवस तो करायचा। म्हणजे आत्ता तो भरती झालेला, आता 2 का 3 वर्ष होत आहेत त्याला आता लागून। घरात कोण कोण होते, कशा पद्धतीने? घरामध्ये 3 जण, त्याची वाईफ आणि त्याचे मुलगा छोटा आणि तो होता बस। काय सांगाल, कसा त्याचा नेचर होता घरामध्ये, कसा स्वभाव? एकदम चांगला होता, एकदम व्यवस्थित होता। इथे काही नाही त्याचं, एकदम ड्युटी कामाची काम करायचं आणि ड्युटीची ड्युटी करायचं। तो एकूण कुठे राहायचा, कशा पद्धतीने आज निघालेला ते माहिती नाही साहेब। तो अलग राहतो, आम्ही अलग राहतो। ते कसं राहतं, कसा निघाला ते कामाला, पहिला कल्याणला कामाला होता, कल्याणहून त्याची बदली इकडे झाली होती ठाण्याला। तर नाईटला होता डेला होता ते माहिती नाही, पण आम्हाला गावाकडनं फोन आले असे झाले म्हणून बघा म्हणून जाऊन। तर आम्ही आलो, नंतर मी त्याच्या कॉलवर कॉल केला तर मला त्यांनी कोणीतरी सांगितलं म्हणे शिवाजी उमऱ्याला ॲक्सिडेंट झालं आहे म्हणे, तुम्ही शिवाजी हॉस्पिटलला या म्हणे। बस एवढंच माहिती झाली कळायला। इकडे आलं, त्याचा स्वभाव ज्या पद्धतीने होता, म्हणजे पोलीस त्याचं स्वप्नच होतं का, कशा पद्धतीने तो काम करायचा? लहानपणापासून त्याचं स्वप्न होतं का पोलीस? लहानपणापासून स्वप्न होतं, पहिल्यापासून स्वप्न होतं मी पोलीस होईल म्हणून। घरच्यांमध्ये अजून कोण कोण आहे, कोण कोण जबाबदारी घेणार आहेत का तो एकटा? त्याच्या घरचे आहे, त्याचे आई आहे, बाबा आहेत, भाऊ आहेत, बहीण आहे, पुरे घरचे पुरे गावालाच आहे ते। इकडं कोण नाही, खाली हे ड्युटीला होतं इकडं, दुसरं काय नाही। तर सध्या तुम्हीच आलेले त्यांच्या घरच्यांना निरोप? माझा पुतण्या आहे, तो का भावाचा मुलगा आहे, त्याचा मेवणा आणि मामा आलो, आम्ही चौघाला माहिती पडा आम्ही आलो। आता रेल्वेची गर्दी जी आहे ती गर्दी आपण पाहिली, तर त्या गर्दीचा जा कुठेतरी आता काय माहिती, आता सकाळचा प्रवास तुम्हाला तर माहिती आहे, गर्दी राहतात सकाळच्या प्रवासामध्ये। काय मागणी असणार तुमची? तुमची काय मागणी? आता त्याचे आई बाबा नाही, आपण आता काय मागणी करणार, त्याला तर निर्णय पाहिजे द्यायचा। एकंदरीत पाहिलं तर आजचा जो दुर्घटना घडली ही अत्यंत दुर्दैवी आहे, आणि नेमकं अजून त्याचे कुटुंब या ठिकाणी आले नाही, ते आईवडील आलेले नाहीत, मात्र त्यांचे नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत। लहानपणापासून त्याचं पोलीस बनायचं स्वप्न असल्याचं त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे। कॅमेरा पर्सन गणेश राटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।